श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या घरात तुम्ही अत्यंत प्रेमाने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून पोटाला चिमटा काढून एक एक वीट रचली, ज्या घराला तुम्ही तुमचं नंदनवन मानलं, त्याच घरात पाऊल ठेवताच आज तुमचं डोकं का भणभणायला लागतं? का अचानक त्या घरातली शांतता कुठेतरी हरवून गेलीये? रात्रीच्या अंधारात जेव्हा सगळं जग शांत झोपलेलं असतं, तेव्हा तुमच्या काळजात एक अनामिक भीती, एक अनाकलनीय अस्वस्थता का दाटून येते? नवरा बायकोमध्ये, आई मुलांमध्ये अचानक एवढा द्वेष, एवढा राग कुठून आला की क्षुल्लक कारणावरून घर डोक्यावर घेतलं जातं? मित्रांनो, गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्वतः पक्षीराज गरुडाला सांगितलं आहे की माणसाच्या वाईट नजरेमध्ये, त्या पापी आणि मत्सरी दृष्टीमध्ये एवढी भयंकर ताकद असते की ती हसत्या खेळत्या सोन्यासारख्या संसाराची राख करू शकते. जर तुमच्याही घरात या गोष्टी घडत असतील तर समजा तुमच्या घराला कुणाची तरी अत्यंत भयंकर काळी कोळशासारखी दृष्ट लागली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. कृपादृष्टी या आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहेत. बरेच जण म्हणतात की आमच्या घरात सगळं काही छान होतं, आमची मुलं ऐकायची, पती देवासारखे प्रेम करायचे, घरात पैशाची कधी चणचण नव्हती. पण अचानक असं काय झालं की घरात फक्त दारिद्र्य, आजारपण आणि अश्रू उरलेत? कुणाची नजर लागली आमच्या सुखी संसाराला? मित्रांनो, जेव्हा तुमचा संसार सुखाचा असतो, जेव्हा तुमची प्रगती होते, समाज जेव्हा तुमचं कौतुक करतो, तेव्हा समाजातले सगळेच लोक तुमच्याकडे चांगल्या भावनेने पाहत नाहीत. काही लोकांच्या मनातली असूया, मत्सर आणि जळफाट एका भयंकर नकारात्मक ऊर्जेचं रूप घेतो, ज्याला आपण दृष्ट लागणे किंवा नजर दोष म्हणतो. गरुड पुराण, जे मानवी जीवनाचे, कर्माचे आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे सर्वात मोठे शास्त्र आहे, त्यात घराला लागणाऱ्या दृष्टीबद्दल आणि नकारात्मक ऊर्जेबद्दल अत्यंत सखोल आणि डोळे उघडणारे ज्ञान दिले आहे. भगवान विष्णू म्हणतात की वाईट नजर ही केवळ अंधश्रद्धा नाही, तर तो एका व्यक्तीच्या मनातील तीव्र मत्सराचा प्रहार असतो, जो समोरच्याच्या सुखाला छिन्न विछिन्न करतो. आज आपण गरुड पुराणानुसार अशी 7 भयंकर लक्षणे पाहणार आहोत, जी सांगतात की तुमच्या घराला दृष्ट लागली आहे की नाही. आणि नुसती लक्षणेच नाही, तर यातून बाहेर पडण्यासाठी गरुड पुराणातील अत्यंत प्रभावशाली, सोपे पण शक्तिशाली प्रॅक्टिकल उपाय पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान संसाराला आणखी संकटात टाकू शकतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले लक्षण, तुळशीचे रोप वारंवार सुकणे. मित्रांनो, गरुड पुराण सांगते की घरामध्ये असलेली पवित्र तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे. सनातन धर्मात तुळशीला विष्णुप्रिया म्हटले गेले आहे, म्हणजेच ती घरातील सकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे आणि मुख्य केंद्र असते. शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या कुटिलाची वाईट नजर किंवा तांत्रिक बाधा घराच्या दिशेने येते, तेव्हा घरातील देव आणि सकारात्मक शक्ती तिचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. या नकारात्मक ऊर्जेचा पहिला मारा घराबाहेर किंवा अंगणात असलेल्या पवित्र तुळशीवर होतो. तुम्ही तुळशीला रोज पाणी घालता, तिची काळजी घेता, खत घालता, तरीही ती अचानक काळी पडू लागते. तिच्या हिरव्यागार पानांवर जणू काही कुणीतरी काळी शाई शिंपडावी तसे डाग पडतात. तिची पाने गळतात आणि ती पूर्णपणे वाळून जाते. एक तुळस सुकली म्हणून तुम्ही दुसरी आणून लावता, पण तीही काही दिवसात सुकते. गरुड पुराणानुसार हा संकेत आहे की तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह पूर्णपणे खंडित झाला असून
तिथे कुणाचा तरी भयंकर तळतळाट काम करत आहे. यावर गरुड पुराणात नुसार आणि शास्त्राधारित उपाय म्हणजे सलग 21 दिवस रोज संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम तुळसेय नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 1 माळ जप करा. सुकलेली तुळस कधीही कचऱ्यात फेकू नका. ती रविवार सोडून इतर दिवशी सन्मानाने वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी ठेवा. नवीन रोप लावताना मातीमध्ये थोडी काळी मिरी, 1 चिमूट हळद आणि 1 रुपयाचे नाणे टाका. यामुळे भूमिदोष आणि नजरदोष दोन्हीही दूर होतात. दुसरे लक्षण आहे अन्नाला चव न लागणे. आपल्या हिंदू शास्त्रात अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले गेले आहे आणि स्वयंपाकघरात साक्षात माता अन्नपूर्णा वास करते. गरुड पुराणानुसार ज्या घराला किंवा घरातील लोकांना तीव्र दृष्ट लागते त्या घरातील अन्नाचा दर्जा आणि तिथली ऊर्जा अचानक बदलते. घरातील माता भगिनी अगदी मनापासून स्वच्छतेने देवाचे नाव घेऊन अन्न शिजवतात, पण तरीही त्या अन्नाला अजिबात चव येत नाही. कधीकधी अन्न शिजवल्या शिजवल्या हिवाळा किंवा पावसाळा असला तरीही अवघ्या 1-2 तासात त्याला दुर्गंधी सुटते, ते नासते किंवा खराब होते. किंवा जेवताना अचानक अन्नात वारंवार केस निघणे, जेवताना अन्नाची चव अचानक कडू किंवा बेचव लागणे आणि घरातील लोकांनी जेवण अर्धवट टाकून ताटावरून उठणे, असे प्रकार वारंवार घडू लागतात. शास्त्र सांगते की जेव्हा बाहेरच्या मत्सरी व्यक्तीची नजर स्वयंपाकावर पडते तेव्हा अन्नातील प्राण ऊर्जा नष्ट होते. हा दोष दूर करण्यासाठी उपाय अतिशय सोपा आणि प्रभावी आहे. रोज घरात पहिली पोळी किंवा जे काही अन्न शिजवाल त्याचा पहिला भाग गायीसाठी आणि शेवटचा भाग कुत्र्यासाठी काढून ठेवा. जेवण बनवताना मनात कोणतेही वाईट विचार, राग किंवा चिडचिड न आणता तुमच्या कुलदेवतेचा नामजप सतत करत राहा. दर गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वयंपाकघरात थोडे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा. स्वयंपाकघरात कधीही रात्रीची उष्टी भांडी ठेवून झोपू नका. यामुळे अन्नपूर्णा माता पुन्हा प्रसन्न होईल. तिसरे लक्षण आहे कारणाशिवाय घरात होणारे क्लेश आणि भयंकर भांडणे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्पष्ट लिहिले आहे की जेव्हा एखाद्या बाहेरच्या दृष्ट व्यक्तीची वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा घराच्या मुख्य दरवाजा ओलांडून आत प्रवेश करते तेव्हा ती घरातील सदस्यांच्या मानसिकतेवर आणि बुद्धीवर ताबा मिळवते. घरात कोणतीही मोठी समस्या नसते, पैशाची कमतरता नसते, सगळं काही सुरळीत असतं, तरीही नवरा बायकोमध्ये अचानक एवढी टोकाची भांडणे होतात की जणू काही ते एकमेकांचे जन्माचे कट्टर शत्रू आहेत. लहान मुले अचानक चिडचिड करायला लागतात, आई वडिलांवर उलटून बोलतात, मोठ्यांचा आदर करणे विसरतात, घरात पाऊल ठेवताच माणसाचं मन उदास होतं, बाहेर आनंदी वाटणारा माणूस घरात येताच चिडचिडा बनतो. घरामध्ये नेहमी एक अनामिक मानसिक तणाव, एक अनाकलनीय जडत्व किंवा जणू काहीतरी अघटित घडणार आहे अशी भीती जाणवत राहते. घरामध्ये निर्माण झालेली ही नकारात्मकता आणि भांडणे थांबवण्यासाठी सलग 40 दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. कापूर जळत असताना घराचे खिडकी दरवाजे थोडे उघडे ठेवा, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल. विशेषतः घराच्या कानाकोपऱ्यात, बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये हा धूर फिरवा. हा उपाय करताना मनात हनुमान चालीसा सुरू ठेवा. यामुळे दृष्ट लागल्यामुळे निर्माण झालेली वाईट ऊर्जा पळून जाते आणि घरात पुन्हा प्रेमाचे वातावरण निर्माण होते. चौथे लक्षण आहे कमावलेल्या पैशात बरकत न राहणे आणि सतत आर्थिक नुकसान. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की तुमचा व्यवसाय खूप छान चाललेला असतो किंवा नोकरीत चांगली बढती लागलेली असते, पगार वाढलेला असतो,
पण अचानक लोकांच्या नजरा तुमच्या प्रगतीवर, तुमच्या नवीन वस्तूवर पडतात. बघा, यांच्याकडे किती पैसा येतोय, यांचं कसं छान चाललंय, यांनी कसं नवीन घर घेतलंय. ही लोकांच्या पोटदुखीतून निघालेली वाक्य तुमच्या तिजोरीला नजर लावून जातात. गरुड पुराणानुसार नजर दोषामुळे घरात आलेला पैसा कधीही चांगल्या कामासाठी खर्च होत नाही. तो पैसा अचानक उद्भवलेल्या आजारपणावर, औषध उपचारांवर, कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्यांवर किंवा घरातल्या वस्तू अचानक वारंवार खराब होऊन, जसे टीव्ही, फ्रीज, गाडी, त्यांच्या दुरुस्तीवर खर्च होतो. पैशाची बचत शून्य होते, बँक बॅलन्स रिकामा होतो आणि बघता बघता डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागतो. माणसाला समजतच नाही की एवढा पैसा येतोय पण जातोय कुठं. या आर्थिक नजरदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरुड पुराणातील एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय करा. कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारी एका काळ्या सुती कपड्यात थोडी काळी मोहरी, एक अख्खे कडुलिंब, एक कोळशाचा तुकडा आणि एक लोखंडी खिळा बांधून त्याची एक लहान पोटली बनवा. ही पोटली घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूला अशा ठिकाणी बांधा की बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्याची, प्रत्येक व्यक्तीची पहिली नजर त्यावर पडेल. हा नियम 21 शनिवार पाळा. दर 21 दिवसांनी जुनी पोटली काढून ती दूर नेऊन वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा कचऱ्यात टाका आणि नवीन पोटली बांधा. यामुळे वाईट नजर दारातच अडवली जाते आणि लक्ष्मी घरात स्थिर होते. 5वे लक्षण आहे घरातील लोकांचे, विशेषतः लहान मुलांचे वारंवार आजारी पडणे. तुमच्या घरात असं होतं का की घरातला एक सदस्य आजारातून बरा होतो, तोच दुसरा आजारी पडतो. एकाचे औषध संपते ना संपते, तोच दुसऱ्याच्या गोळ्या सुरू होतात. तुम्ही डॉक्टरकडे जाता, हजारो रुपयांच्या टेस्ट करता, पण सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात. डॉक्टर म्हणतात की शरीरात काहीच अडचण नाही, पण तरीही त्या व्यक्तीला शरीरात प्रचंड वेदना होतात, उठवत नाही. शरीरातली ताकद पूर्णपणे संपल्यासारखी वाटते. गरुड पुराण सांगते की वाईट दृष्टीचा आणि मत्सराचा थेट प्रभाव माणसाच्या आभामंडळावर म्हणजे ऑरावर होतो. यामुळे शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते आणि घरात आजारपणाचे काळे सावट कायम राहते. विशेषतः घरातील लहान मुले, ज्यांची त्वचा आणि मन मऊ असते, त्यांना दृष्ट खूप लवकर लागते. ती मुले अचानक दूध पिणे बंद करतात, किरकिर करतात आणि रात्रीच्या वेळी अचानक दचकून जागी होतात आणि रडू लागतात. या आजारपणाच्या दृष्टीवर मात करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरातली सर्वात आजारी सदस्याच्या किंवा लहान मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत एक अख्खे न फुटलेले लिंबू 7 वेळा उतरवा. उतरवताना मनात तुमच्या कुलदेवतेचे नाव घ्या. त्यानंतर त्या लिंबाचे चाकूने 4 तुकडे करून घराबाहेर एखाद्या निर्जन जागी किंवा 4 रस्त्याच्या कडेला 4 दिशांना फेकून द्या. लिंबू फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ घरात या आणि हातपाय धुवा. तसेच घरात रोज संध्याकाळी हनुमान चालिसेचे पठण किंवा रामरक्षेचे श्रवण आवर्जून करा. 6वे लक्षण आहे घरात अचानक दुर्गंधी येणे आणि विचित्र भास होणे. मित्रांनो, तुम्ही तुमचे घर कितीही स्वच्छ ठेवले, महागडे रूम फ्रेशनर्स वापरले, फिनाईल मारले, तरीही घरात अचानक कुजल्यासारखा, मृत प्राण्यासारखा किंवा कसला तरी घाण वास येऊ लागतो. तुम्ही शोधता पण कुठेही काही सापडत नाही आणि काही वेळाने तो वास अचानक निघून जातो. गरुड पुराणानुसार जेव्हा घरात तीव्र नकारात्मक ऊर्जा किंवा नजरदोष अत्यंत टोकाला पोहोचतो, तेव्हा तिथे घरातील शुभ शक्ती कमजोर होतात आणि तामसी किंवा वाईट शक्तीचा प्रभाव वाढू लागतो. अशा वेळी रात्रीच्या वेळी घरात कुणीतरी चालत असल्याचा भास होणे, स्वयंपाकघरात भांडी पडल्याचे आवाज येणे, सतत पाठीमागे कुणीतरी उभे आहे असे वाटणे किंवा घरातील पाळीव प्राणी जसे की मांजर किंवा कुत्रा अचानक घराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्याकडे किंवा भिंतीकडे एकटक पाहून रडल्यासारखा आवाज करणे किंवा भुंकू लागणे, हे स्पष्ट संकेत आहेत की तुमच्या घरावर भीषण दृष्ट लागली असून ती नकारात्मकता आता घराचे नुकसान करत आहे. या तीव्र दोषाला मुळापासून उपटून टाकण्यासाठी
गरुड पुराणातील तोडगा म्हणजे दर अमावस्येला आणि शनिवारी संपूर्ण घरात थोडे गोमूत्र गंगाजलात मिसळून शिंपडा. 7वे लक्षण आहे घरातील सदस्यांकडे अति आळस, थकवा आणि प्रचंड नैराश्य. मित्रांनो, गरुड पुराण सांगते की नजरदोष केवळ घराच्या भिंतीवर नाही तर माणसाच्या मनावर आणि आत्म्यावर प्रहार करतो. जेव्हा तीव्र दृष्ट लागते तेव्हा माणसाची सकारात्मक विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. व्यक्ती रात्री 7-8 तास शांत झोपली तरीही सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटण्याऐवजी शरीर जड वाटणे, पाय दुखतात, डोके जड होणे आणि काहीच काम करावंसे वाटत नाही. घरात सतत अस्वच्छता पसरू लागते, कपड्यांचे ढीग साचतात, कोपऱ्यात जळमटं धरू लागतात. कारण घरातील स्त्री किंवा पुरुषाला ते साफ करण्याचा उत्साहच उरत नाही. माणूस हळूहळू डिप्रेशनमध्ये जातो. माझं काहीच चांगलं होऊ शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, माझं आयुष्य संपले अशा आत्मघातकी भावना मनात घर करते. या मानसिक जडत्वातून बाहेर पडण्यासाठी घरामध्ये दररोज सकाळी, सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी गायत्री मंत्र, ओम नमो नारायण किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राची ऑडिओ क्लिप मोठ्या आवाजात लावा, जेणेकरून त्यांचे पवित्र ध्वनी तरंग संपूर्ण घरात पसरतील आणि तिथली नकारात्मकता नष्ट होईल. घरातील जुने, न लागणारे, जळमटं, तुटलेल्या वस्तू आणि भंगार सामान तातडीने शनिवारी घराबाहेर काढा. प्रत्येक शनिवारी घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकून फरशी पुसा. यामुळे घरातील नकारात्मकता, आळस दूर पळून जाईल. तर मित्रांनो, तुमच्या घरात या 7 लक्षणांपैकी कोणतं लक्षण सध्या दिसतंय? तुमच्या आयुष्यात असा काही वाईट नजरेचा अनुभव आलाय का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला या व्हिडिओतून थोडी जरी सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल तर आपल्या हक्काच्या माणसांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि आपल्या कृपादृष्टी चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.